चला मॅचला सुरुवात आपण करूया. जर पाहायला गेला तर एकंदरीत गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर मात्र आहे अभय आणि त्याचबरोबर अशू आणि त्याचं साथीदार म्हणून यश आहे. ओपनिंग फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ऍज अ बॉलिंग मार्क वरती अभयला बघताय राईट ओव्हर द विकेट बॉलिंग. मॅच थांबवायचे. पहिलाच बॉल टाकत असताना चेंडूला सन्मान दिलाय. जर पाहायला गेलं तर एकंदरीत या मॅच मध्ये बघता बघता त्या ठिकाणी 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पंच मकबूल सर मात्र प्रभावित नाही आहेत त्या ठिकाणी. पहिल्याच बॉलवरती सन्मानजनक स्ट्रोक खेळला फलंदाज आशून आणि अभयच्या बॉलिंगला सन्मान दिलाय. हॅलो हॅलो चेक. हॅलो मकसूद बुरुंडकर, आपण लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यायचं. मकसूद बुरुंडकर. आपण एकदा बॉलर मात्र बॉलिंग मार्क वरती तयार झालाय. ज्या वेळेला जर पाहायला गेलं तर अभय बॉलिंग करतोय आपल्या संघाकडून. ज्यावेळेला पहिला षटक टाकतोय फलंदाज मात्र हातामध्ये ब्रह्मास्त्र घेतलाय. यावेळेला अलोंग द कार्पेट ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळले. ज्या वेळेला आपण पाहायला गेलं चेंडून चकमा दिलाय. केवळ आणि केवळ अदनार मात्र त्या ठिकाणी बघा चेंडू पकडायला जाईल. एकच धाव मिळणार आहे. यश आणि त्याचबरोबर आशुषी जोडी मैदानाच्या आतमध्ये. कालभैरव पंचनदी या संघाकडून आपल्याला बघायला मिळते. लेफ्ट हँडेड बॅटर्स आहे परिपूर्ण. जर पाहायला गेलं लेफ्ट हँडेड बॅटर्ससाठी इथे देखील झोन असेल आणि तिथे कशा प्रकारची फलंदाजी करेल हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. अभयनं पहिले 2 ते 3 चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती टाकले होते आणि त्याच्यानंतरला प्रतिस्पर्धी संघाचे जे फलंदाज आहेत त्यांना थांबवण्याचं काम केलं. आशूनं 3 बॉल फेस केलेत आणि तो 3 धावांवरती खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला एका जर खेळाडूची चर्चा करता येणार तो मात्र पहिल्यांदाच बॉल खेळताना दिसेल. यश आहे. आपला चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू पडल्यानंतरला थोडा काटा बदलतोय, खालच्या बाजूला देखील बसतोय आणि तिथे मात्र जर बघायला गेलं तर डॉट बॉल आहे. ऍज अ यष्टीरक्षकाच्या माध्यमातून सुपर कामगिरी देखील केली जाते. अभय बॉलिंग ट्रॅक वरती आपल्या संघाकडून पहिलं षटक अगदी डोळ्यांचं पार न पेललंय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना थांबवण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा इनसाइड एज आहे. यष्टीरक्षकाला देखील बीट केलंय आणि त्याचबरोबर बघता बघता एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळाले. ह्या दोन्ही खेळाडूंचा ताळमेळ मात्र अगदी सुरेख आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. अगदी एकमेकांचा ताळमेळ, अगदी एकमेकांवरती विश्वास देखील तेवढाच प्रचंड बघायला मिळतोय. अभयचं पहिलं षटक चालू असताना 4 धावा खर्च केलेत. एका बॉलचा खेळ मात्र या पहिल्या षटकातील मात्र शिल्लक असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट खेळाडू तयार असेल. ऑफरॉमच्या बाहेर यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. चेंडूला मात्र फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू 1 2 3 बाउन्स सी मारेच्या पार. इथे मिळतील धावा 4. आलाय खनखटीत चौकार. व्हॉट शॉट.
राईट आर्म ओव्हर द विकेट लेफ्ट हँडेड बॅटर्ससाठी बॉलिंग करताना आपल्याला बघायला मिळणार आहे. हालाकी जर पाहता तर येणारा चेंडू असतो शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी, चेंडूला अगदी डिक्लेअर झोन कडे खेळण्याचा प्रयत्न आणि मात्र दुहेरी धावा मिळू शकतील. यशनं मात्र अगदी दिमागदार स्ट्रोक खेळले. शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी होती त्याच्यावरती मोठा प्रहार डिक्लेअर झोन कडे चेंडूला पाठवण्याचं काम निश्चित रूपी तर केलं गेलंय आणि अशा वेळेला बघा लगेचच बाजू बदलली आहे. आपण म्हणतो ना की सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो वो नजारे बदल जाएंगे. कष्टिया बदलने की जरूरत नहीं है मेरे दोस्तों, खाली दिशाओं को बदलो जीत के किनारे बदल सकते हैं. आणि तेच मात्र यावेळेला काम देखील केलंय. फाईनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉट फाईन लेगला आणि परंतु ज्या वेळेला चेंडू पकडेल त्याच्या अगोदर एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक लावला होता, थोडीशी मिस फील्ड झाली आणि त्याचा फायदा मात्र दोन्ही जे सलामीवीर फलंदाज आहेत त्यांच्या माध्यमातून उचलला देखील गेलाय. मुसबच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा आशूला पाठवलं गेलंय. जर्सी नंबर 18 आशूला बघता आशूनं मागच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती जो स्ट्रोक खेळला ना अगदी काबिले तारीफ फटका होता. सुपर त्या चेंडूला अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर होता, थोडं शफल झाला, अगदी डप्प्याचा वापर केला आणि त्याच्यावरती मोठा प्रहार केला. फाईनला क्षेत्ररक्षक नव्हता, 4 धावा घेतल्या होत्या मुसेफच्या विरोधामध्ये. आता मात्र आशू तयार झालाय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क होत नाहीये, डॉट बॉल येतोय. कमी गतीचा बॉल होता, व्हेरिएशन पूर्ण बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा चेंडू असेल ऑफस्टंपच्या बाहेर शफल झालाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल येईल. आता फलंदाज खूप बाहेर आलाय, आज कारण सो अंपायरने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. बॅक टू बॅक मुसेफने आता कमबॅक केलाय. आशू पहिल्या षटकामध्ये आक्रमक झाला होता, आक्रमक पवित्रा घेतला होता, परंतु त्याच्यानंतर मात्र मुसेफने आता त्याला या मॅच मध्ये इथे या ओव्हर मध्ये बांधून ठेवण्याचं काम निश्चित रूपी केलंय. थोडासा फ्रंट फूटचा वापर केलाय. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल आहे. काय बॉलिंग केले मुसेफनं, अगदी छोटासा खेळाडू आहे, वय वर्ष 17 ते 18 वर्षाचा खेळाडू आहे, 16 वर्षाचा खेळाडू आहे आणि इथे मात्र चमकदार कामगिरी करतोय. प्रतिस्पर्धी फलंदाजाला अनुभव ज्याच्याकडे आहे प्रचंड, त्या फलंदाजाला मात्र थांबवण्याचं काम केलंय. ऑफस्टंपच्या बाहेर या वेळेला जर पाहायला गेलं तर मी स्पीड आहे. आशू सारख्या फलंदाजाला इथे जीवनदान मिळतंय. कॅचेस विन द मॅचेस हा तर क्रिकेटचा फॉर्म्युला आहे. 2चा खेळ समाप्त होईल, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे विदाउट लॉस 12. बॉलिंग मार्गवरती प्रतीकला आपण बघतोय. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी पडल्यानंतर अतिरिक्त उछाल, पहिल्याच बॉलवरती आशूला बॅक टू द पवेलियन जावं लागेल. बॅटची कडा घेतली गेली, आशू मैदानाच्या बाहेर येईल. प्रतीकनं इरादा मात्र स्पष्ट केलाय की या मॅच मध्ये मला का खेळण्यासाठी बोलवलंय, तर हेच तर मोठं कारण आहे. अतिरिक्त उछाल होता, बॅटची कडा घेतली गेली, यष्टीरक्षक अभयनं कोणती चूक केली नाहीये आणि पहिला मोठा धक्का कालभैरव पंचनदी या संघाला बसतोय. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर फलंदाज मार्क वरती राजला मात्र आता या मैदानाच्या आतमध्ये राज करायचं असेल तर इथे एफर्ट्स द्यावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. आपण म्हणतो ना जो बोलेगा परसो परसों बीत जाएंगे बरसों, जो बोलेगा कल कल जाएगा टल, जो बोलेगा आज वही करेगा इस क्रिकेट पे राज. यावेळेला राजला राज करायचं असेल तर प्रतिस्पर्धी बॉलरवरती प्रहार करावे लागतील. फुल टॉस बॉल होता आणि त्याच्यावरती मात्र एक सिंगल घेत असताना स्ट्राइक रोटेट केली आहे. कारण का दुसऱ्या बाजूला सेट फलंदाज तुम्ही बघताय तर यश आहे, लेफ्ट हँडर बॅट आहे. त्याच्यानंतर लगेचच राऊंड द विकेट बॉलिंग करेल आता बॉलर. प्रतीकला देखील आपण पाहिलंय अनेकदा सातत्याने टेस्ट क्रिकेट विश्वातील हे देखील चर्चेतलं नाव राहिलंय. प्रतीक आज आपल्या जॉली बॉईज या संघाकडून खेळण्यासाठी आपण त्यांना बघतोय. टेस्ट क्रिकेट विश्वातील प्रतीक हे देखील मोठं नाव आहे. रडार मध्ये बॉल होता, कव्हरच्या डोक्यावर क्षेत्ररक्षक आहे, तिथे थोडीशी मिस फील्ड, एक जीवनदान पुन्हा एकदा मिळालंय फलंदाज यशला आणि बघता बघता 2 धावा देखील मिळतील. आता
फटका प्रॉपर तर नव्हता, परंतु ज्या वेळेला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला तिथे कॅच मात्र सोडली, एक जीवनदान मिळालंय. प्रतीकच्या चेहऱ्यावरती थोडस नैराश्य राहील आपल्या क्षेत्ररक्षणावरती. यावेळेला कमी गतीचा बॉल होता ऑफरमच्या बाहेर. मिस्टर एक्स्ट्रा व्हाईट बॉल मात्र आता दिला जाईल इथे, आणि या वाईटच्या माध्यमातून संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना 16 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचलेले आहेत. कालभैरव पंचनदी या संघाची परिस्थिती थोडीशी या ठिकाणी नाजूक आहे. येथे एफर्ट्स द्यावे लागतील मॅचच्या आतमध्ये. यावेळेला बघा पंचांच्या माध्यमातून मोठा प्रहार. सर किती स्कोर? ओके, 2 धावा घ्यावे लागतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी अंपायरच्या माध्यमातून सांगितलं गेलं, आणि धावसंख्या मात्र पुढे सरकेल 18 या आकड्यावरती. यशमध्ये आहे ती विद्वत्ता आहे, गुणवत्ता, क्षमता देखील आपल्याला बघायला मिळते. यावेळेला बॅटची कडा घेतले गेले. पुन्हा एकदा प्रतीकनं यशला देखील मैदानाच्या बाहेर पाठवलंय. यशला येतंय अपयश, सरळ मैदानाच्या बाहेर जाईल. आणि शेवटचा बॉल टाकण्यासाठी प्रतिकात आला. यॉर्कर लेनचे डिलिव्हरी श्रीला पाठवलं गेले. स्वतः कॅप्टन्स आहेत, आणि त्यांनी सांगितलं की एकंदरीत ज्या वेळेला आम्हाला प्रतिस्पर्धी संघासाठी खूप सारा स्कोर उभा करावा लागेल. 3चा खेळ समाप्त होतोय. लॉस ऑफ 2 विकेट. धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 19 झाले. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता षटक क्रमांक 4. पुन्हा एकदा आपल्याला नवीन बॉलर मुसेबला पाहायला मिळेल. ज्या मुसेबनं दुसरा षटक टाकलं होतं, आता पुन्हा एकदा तो षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी त्याला पाचारण केलं गेलंय. श्रीला देखील हात खोलावे लागतील या मॅच मध्ये, जर कुठेतरी बनून राहायचं असेल तर मोठे स्ट्रोक आणावे लागतील. षटक क्रमांक 4 आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. श्रीच्या विरोधामध्ये बॉलिंग करताना मुसेब बघायला मिळेल. हवला बॅटचा प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. पुन्हा एकदा मात्र तिथे कॅच सुटली आहे. धावसंख्या 20 ला आता जाऊन पोहोचेल. कॅचेस विन द मॅचेस. आणि श्रीसारख्या आक्रमक शैलीच्या फलंदाजाला ज्यावेळेला आपण नक्की जीवदान देतोय, कदाचित ते जीवनदान अपयशाचं कारण देखील बनू शकतं. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये होता. चांगला पीक केलाय फलंदाज राजनं. क्षेत्ररक्षक मात्र तिथे राज आहे, कोणती चूक करणार नाहीये. आता मोठा धक्का बसतोय. राज पुन्हा लेफ्ट हँडर बॅटर्स असेल श्रीपत. 23-25. यावेळेला ज्यावेळी आखूड टपायचा बॉल होता, डिक्लेअर झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा आता मिळतील इथे. आशिफच्या माध्यमातून या चेंडूवरती मोठासाच घनागती प्रहार केला गेला होता. थोडीशी चर्चा अंपायर्स कडे देखील ते करतायत, आणि या 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड मात्र 22 ला जाऊन पोहोचतंय. 5 ओव्हरची मॅच आहे. या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये एकंदरीत किती धावा बनवल्या जातील हे नक्कीच 5 षटक संपल्यानंतर तर कळेल. 22 झालेत आतापर्यंत. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे खेळण्याचा प्रयत्न असेल, आणि 2 धावा पुन्हा मिळू शकतील.
मुसेबीला यष्टीरक्षक प्रतीक सांगताय ऑफस्टॉपच्या बाहेर थोडासा बॉल अगदी येणं खूप गरजेचं राहील, पण तो श्रीपतनं मात्र त्या परिपूर्ण जो टप्पा होता त्याचा अभ्यास केला होता, फ्रंट फूटचा वापर केला आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला खेळण्याचं काम तर केलंय. बॅक टू बॅक 2 बॉल होती, सुपर आपल्याला कमबॅक बघायला मिळाला. इथे लोंग द कार्पेटचा फटका देखील खेळला जाईल. ज्यावेळेला चेंडू पकडला जातोय एक सिंगल धाव आणि दुसऱ्या धावीचा प्रयत्न मात्र होणार नाहीये. पुनश्च एकदा सातत्याने बाजू बदलली जाते. राईट हँडेड बॅटर्सला ओव्हर द विकेट, लेफ्ट हँड बॅटर्सला राऊंड द विकेट. ह्यावेळेला अंपायर्सने सांगितलं नो बॉल आहे. पंचांकडे थोडीशी चर्चा करतात की तुम्हाला अगदी टर्म्स अँड कंडिशन्स, रूल्स अँड रेग्युलेशन्स कशा प्रकारचे आहेत ते सुरुवातीला सांगितले जातील. अंपायर्सने सांगितलं एक्स्ट्रा खेळू ऑफ स्टंपच्या बाहेर लावला गेला, याच कारण सो आता नो बॉल. आता फ्री हिट देखील आहे, फलंदाज तिथे श्री आहे, आक्रमक व्हावं लागेल. फ्री हिटचा बॉल असेल, या फ्री हिट वरती किती मोठा फायदा घेतला जातोय हे बघावं लागेल. आडव्या बॅटचा खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा कोणता संपर्क नाहीये आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 4चा देखील खेळ समाप्त. लॉस ऑफ 3 विकेट 26 झालेले आहे. 4चा खेळ समाप्त. शेवटचा षटक असेल. त्याचबरोबर रसिक मायबाप देखील या स्पर्धेचा आनंद स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून घेत आहेत. मी त्यांना नक्कीच रिक्वेस्ट करेन, जर का या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद अगदी घर बसल्या तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे युट्यूबचे बक्षोद बाबा यांनी देखील कमेंट केले, सो धन्यवाद. त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जे रसिक मायबाप युट्यूबच्या माध्यमातून जुळले गेले आहेत, मी सनी मोहिते या सकाळच्या सत्रामध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शेवटचं षटक आहे. न्यू बॉलर बॉलिंग मार्क वरती आपल्याला बघायला मिळेल. गौतम बॉलिंग मार्क वरती आलाय. गौतम बॉलिंग मार्क वरती आला आहे. बॉलिंग ज्या वेळेला ओव्हर द विकेट करेल, पडल्यानंतर अतिरिक्त उछाल प्राप्त आहे. बॅट बॉलचा कोणता संपर्क नाही आहे. इथे फुल खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. तेवढा प्रॉपरली फटका देखील खेळता आला नव्हता. डॉट बॉल आहे, अतिरिक्त उछाल आहे. त्या गतीला कुठेतरी बीट झाला, त्या बाउन्सरला बीट झाला श्रीपत. त्यानंतर नॉन स्ट्राईकला स्वतः कॅप्टन म्हणजे श्री तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा एकदा पुढचा बॉल, शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी पुन्हा एकदा तशाच प्रकारची. म्हणजे एकंदर श्रीपतची कमजोरी काय की शॉर्ट ऑफ लेन वरती त्यांना खेळणं थोडंसं कठीण जातंय आणि याचाच अंदाज आल्यानंतर गौतमनी जे बॉल टाकलेत ना, मागचे 2 बॉल अगदी शॉर्ट ऑफ लेन वरती टाकलेत. शॉर्टला बॉल टाकले, जिथे फलंदाजाला खेळण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतोय आणि यावेळेला पुन्हा एकदा तिसरा बॉल टाकण्यासाठी तो तयार झालाय. आता थोडंसं स्टेप आउट केल्यानंतर त्याला माहित आहे थोडंसं अगदी खोलवरचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय. पंचांकडे जोरदार अपील केली जाते, परंतु डॉट बॉल लगेचच आहे. गौतम या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं काय आगोखणारी बॉलिंग करतोय प्रतिस्पर्धी फलंदाज. यावेळेला चांगलाच पूल केलाय, फुल सक्सेसफुल होईल, परंतु दुहेरीच धावा देऊन जाईल. 2 धावा मिळतात या मॅच मध्ये आणि स्कोर कार्ड मात्र आता पुढे सरकेल. धावसंख्या 28 ला जाऊन पोहोचले. शेवटचं षटक आहे स्लॉग ओव्हर मध्ये आपण पाहताय तर आतापर्यंत तर 3 खेळाडू बाद झालेत, श्रीपत आणि श्री. आता क्रमांक 4 आणि 5 चे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना दिसत आहेत. शेवटचे 2 बॉल मात्र बाकी असतील. शेवटच्या षटकातील स्लॉग ओव्हर मध्ये बॉलिंग चालली आहे. ओव्हर द विकेट बॉलिंग करतात लेफ्ट हँड बॅटर श्रीपत यांच्यासाठी, पण तू ज्या वेळेला येणारा पुढचा बॉल कोणतं संकट घेऊन येईल की या बॉलवरती मोठा प्रहार होईल हे पाहण्यासारखं राहणार आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय. आता या बॅक टू बॅक दुसरा डिक्लेअर झोन मध्ये दुहेरी धावांचा फटका आलाय श्रीपतच्या माध्यमातून.
दुहेरी दुहेरी धावण्याचं घेण्याचं कुठेतरी हे मानस आपल्याला बघायला मिळते. पहिल्या 3 बॉलवरती मोठे प्रहार करत असताना त्या गतीला बीट झाले होते आणि त्याच्यानंतरला येणाऱ्या 2 बॉलवरती त्यांनी दुहेरी धावा देखील झोनकडे चेंडूला खेळलं, तिथे 2-2 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. या फर्स्ट इनिंग मधील शेवटचा बॉल टाकला जाईल गौतमच्या माध्यमातून. या बॉलवरती किती मिळतील हे पाहावं लागेल. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, अंपायरने सांगितलंय की हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 नुसार मात्र येथे अतिरिक्त धावा घोषित केल्या जातात. शेवटचा बॉल आहे, यावेळेला सरळ खेळण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा या बॉलला डिक्लेअर झोन मध्ये खेळलंय. षटक क्रमांक शेवटचं देखील समाप्त. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 33 ला 3 लॉस झाले. सो टार्गेट असेल 30 बॉल मध्ये 34 धावांचं टार्गेट असेल. 30 बॉल आणि 34 धावांचं टार्गेट जॉनी बॉयच्या संघाला असेल. मॅच संमतीकडे जाऊया. एकंदरीत जर पाहायला गेलं तर याच्यानंतर होणारा सामना नाईट रायडर्स सावरदेव याच्यामध्ये लढत आहे. दोन्ही कर्णधारांनी येथे पॅव्हलियनमध्ये या लवकरच. सर, गरीब नवाज क्रिकेट क्लब बुरुंडी आणि भरोले मर्यादित 5 वर्षे षटक सामना आहे. तर ह्या सामन्यासाठी सर खास करून जे बाहेरगावून जे खास पाहुणे आलेले आहेत ते अशरफ बुरोडकर आणि ते दाभोळ गावचे नवशा गावचे एक जावळे बापू आहेत आणि त्यानेच ह्या टुर्नामेंटसाठी पुष्कळ मेहनत घेतलेली आहे आणि त्यांचं सर्व राहण्याचं आणि सर्व सोय जी जेवणाची आहे ती कल्या बुरोडकर यांच्याकडे आहे. आणि सर दुसरे एक सांगायचं काय, जे मुलं आमची जाणार होती 12 तारखेच्या आतमध्ये, पण काय 4 मुलं जी ज्यांची तिकीट होतं 12-10 तारखेला, त्या मुलाने क्रिकेटच्या टुर्नामेंटसाठी स्वतःच 20-20, 50-50 हजारचं तिकीट वाढवून 10 दिवस एक्स्ट्रा त्याने थांबलेले आहेत. अशी 5-6 मुलं आहेत. एवढं म्हणजे एक कसं उरूस असतो तसं त्यांना ते आनंद आहे क्रिकेटचं आणि हेच आम्ही आनंद दरवर्षी साजरा करतो. सर 1 मिनिट, आपण या पुढची मॅच जी आहे ते अनाऊन्स करूया, त्यानंतर चर्चा करू. नाईट रायडर्स विरुद्ध सावरदेव. सो बोथ कॅप्टन, विनंती असेल आपण टॉस साठी कॉम्बॉक्स कडे यायचं आहे. सावरदेव बुरुंडी आणि नाईट रायडर्स दोन्ही कॅप्टन्स रिक्वेस्ट आहे आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि आमचे जे गणेशभाई बुरोडकर जे आता बाजूला बसलेले आहेत ह्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य असायचं. म्हणजे एक व्हॉलेंटियर म्हणजे खूप चांगलं, त्यांच्या आवाजाला मुलं तिथेच थांबायची, कुठे हलायची नाही.
आपले आमलेट भुर्जी पाव खायचं असेल ना ते बघा आमचे रफीभाई बुरोणकर आहेत खूप छान आमलेट आहे त्यांचं सावरते बोरोंडी अनिकेत आणि त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत थेट पुण्यातून स्पर्धा खेळण्यासाठी प्रतीक आपल्याला बघायला मिळत आहेत एकंदरीत त्या नावाची चर्चा आपण अनेकदा पाहिली आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या ज्या टेनिस क्रिकेटमध्ये या आपण खेळाडूंना खेळताना नक्कीच पाहत असतो पण तो दुसऱ्या बाजूला देखील कमी नाही आहेत खेळाडू म्हणजे आम्ही अनिकेत देखील अनेकदा चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलंय ऑल सेट ऑलरेडी मकबूल सर येस मॅचला सुरुवात आपण करतोय अगदी कमी पावलांच्या रनअप मध्ये बॉलिंग करत असताना अनिकेत आपल्याला बघायला मिळू शकतील जे आपल्या संघाकडून करते 34 धावा 30 बॉल मध्ये यावेळेला डिफेन्स सलीम बुरोणकर तुम्हाला अक्षर बुरोणकर खाली बोलवत आहेत सलीम बुरोणकरने आपलं वेळ म्हणजे मूल्याचं देऊन इथे आज मैदानामध्ये आलेले आहेत सतत हा वर्षी ते 5 दिवस हे देतच राहतात ह्या वर्षी गाडी बंद ठेवून फक्त 5 दिवस ते त्याचा आनंद घेणार आहेत हा अक्षर पाठवते त्यांना ओके राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग मार्क वरती अनिकेत आहे समोर प्रतीकला या ठिकाणी या मॅच मध्ये खेळण्यासाठी बोलवलंय ते पुण्यातून स्पर्धा खेळण्यासाठी प्रतीकाला शॉर्ट ऑफ लाईनच्या डिलिव्हरी चेंडूला सन्मान दिलाय खरंच त्या खेळाडूचं कौतुक करावं लागेल प्रशंसा करावी लागेल प्रतीकची चांगला बॉल होता त्याला सन्मान दिलाय आणि सन्मान डिफेन्स करत असताना स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते याला तर म्हणतात एखाद्या महानतम खेळाडूची निशाणी असते आणि ते मात्र आता प्रतीकने देखील दाखवलंय की चांगला बॉल होता चांगल्या बॉलला त्यांनी सन्मान दिला स्ट्राईक रोटेट केली आहे आणि अदनान मात्र ऑन स्ट्राईक मार्कवरती या ठिकाणी बघायला मिळेल अमन ऑन स्ट्राईक मार्कवरती आपल्याला बघायला मिळणार आहे जिथे पहिला बॉल अनिकेतने योग्य टप्प्यावरती टाकला होता 34 धावा दिसायला अगदी इझी असतील पण तो खूप मेहनत घ्यावी लागेल ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा बॉल आहे यष्टीरक्षकाला देखील बॉलनं बीट केलाय सरळ लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झालाय जिथे जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या अगोदर मात्र अतिशय वेगाने मात्र एक सिंगल धाव कंप्लीट होईल 1+1 अशा 2 धावा ऍड कराव्या लागतील व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि स्कोर कार्ड मात्र आता पुढे सरकेल धाव संख्या 3 ला जाऊन पोहोचले 34 चा पाठलाग करायचा आहे पहिलं षटक असताना कुठेतरी चुका आपल्याला बघायला मिळाल्या अनिकेत जो बॉलर आहे या चुका कुठेतरी तुम्हाला सावराव्या लागतील सांभाळाव्या लागतील या चुका 34 धावा प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये ज्या वेळेला तुम्ही ठेवताय प्रतिस्पर्धी संघाकडे आक्रमक शैलीचे फलंदाज चांगलेच आहेत नामांकित खेळाडू आपल्याला बघायला मिळते प्रतीकच्या स्वरूपामध्ये ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे प्रतीकनं सरळ मात्र यावेळेला अगदी पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आहे आणि तिथे मात्र दुहेरी धावा या खात्यामध्ये जोडल्या जातील आता त्यांनी आक्रमक पवित्रा देखील घेतला या मॅच मध्ये तो सांगतो एवढ्या दूरवरून प्रवास करून या स्पर्धेसाठी मी का खेळण्यासाठी आलोय हे सांगण्याचं काम या बॉलवरती देखील त्यांनी केलंय षटकामध्ये किती धावा घेतले बॅटची कडा होती यष्टीरक्षक श्रीनं थोडीशी मात्र मिसफिल्ड केली आहे इथे कॅच जर का पकडली असती तर मॅच मध्ये बनून राहिला असता पंचनदीचा संघ कॅचेस विन द मॅचेस एकचा खेळ समाप्त लॉस ऑफ 1 विकेट धाव संख्या 8 या आकडेवरती जाऊन पोहोचले षटकाचा खेळ समाप्त झालाय तुम्ही जर पाहायला गेलं तर 8 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत जिंकण्यासाठी आता 26 धावांची आवश्यकता इथून पुढे बॉलिंग मार्क मध्ये ऋषीला बॉलिंग दिली जाईल राईट आर्म ओव्हर द विकेट तो बॉलिंग करेल ऋषी बॉलिंग मार्क वरती तयार समोर अय्याज आणि त्याचबरोबर अमान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये काय घडलं
प्रतीक सारखा खेळाडू मात्र सरळ तो मैदानाच्या बाहेर गेला. 8च धावा फक्त बनवल्या गेल्या. आता तुमच्याकडे 24 बॉल आहेत आणि 26 धावांची आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या जॉली बॉईज या संघाला. या धावा बनवल्या जातील का, इथे अनेकसे प्रश्न तुमच्या समोर येतील. परंतु ऋषी बॉलिंग मार्क होती आहे. चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूला बसतोय, ज्या वेळेला स्क्वेअर कट केला जातोय. निसर्गाची मोठ्या प्रमाणात अडथळा. एकच धाव फक्त आता मिळणार आहे. एकाच धाव्यावरती तुम्हाला समाधान मानावं लागेल. दुसरा षटक इन प्रोग्रेस मध्ये आहे. अजून देखील मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न झाला नाही या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सो डिफेन्स इज अ बेस्ट अटॅक इन क्रिकेट असं संबोधित केलं जातं. परंतु त्याच डिफेन्स नुसार या मॅच मध्ये देखील आपल्याला बघायला मिळते काय क्रिकेट खेळलं जाईल बघणं खूप गरजेचं राहील. कालभैरव पंचनदीचा संघ हा सातत्यानं जर पाहायला गेलं तर संघर्ष करताना दिसतोय. या मॅच मध्ये खेळत असताना पुन्हा एकदा मोठा संघर्ष दिसेल का ऋषीच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. ऑनला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, थोडीशी मिसफील्ड आणि मिसफील्ड होत असताना तिथे बघायला गेलात तर किती धावा मिळाल्या जातील तर बघता बघता इथे अंपायरच्या माध्यमातून सांगितलं जाते तर 2 धावा ऍड कराव्या लागतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडू अगदी तजेलदार क्रिकेट खेळताना दिसत आहेत. बॅटची कडा आहे इथे. येस, कॅचेस विन द मॅचेस. यशनं मात्र सरळ डाईव्ह केलंय, कॅच पकडली आहे आणि अमानला मात्र सरळ मैदानाच्या बाहेर आता दुसरा हॅलो चेक. सावरदेव बुरुंडी आणि नाईट रायडरचे जे खेळाडू असतील आपण फोटो सेशन साठी आपल्या टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. अठरा बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. कोणत्या बॉलरला या ठिकाणी बॉलिंग साठी पाचारण केलं जात आहे. अठरा बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राइक मार्क वरती अय्याजला पाहताय तुम्ही. समोर कुणाल बॉलिंग ट्रॅक वरती बघायला मिळेल. आता कालभैरव पंचनदी या संघाच्या माध्यमातून कालभैरव नाईट रायडर्स चे सगळे खेळाडू जे कॅप्टन्स असतील त्यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स कडे यायचंय. हवाई जर पाहायला गेलं तर मोठा प्रहार केला. फाईनला क्षेत्ररक्षक आहे. खरंच पाहायला गेलं तर एफर्ट चांगले दिलेत या आशूना. आशूच्या माध्यमातून एफर्ट चांगले आपल्या संघासाठी धावा देखील वाचवण्याचं काम केलंय. एफर्ट्स दिलेत या मॅच मध्ये. एक एक धाव खूप महत्वाची असते ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट खेळता. अनेकदा तुम्ही पाहिलं असाल की एका धावेनं आपण सामना गमावताना बघितलाय, पण तू त्याच्यानंतरला कुणाला आता कमबॅक करावं लागेल. फलंदाज जर चर्चा करायला गेला तुम्ही अभय यांची, तर अभयनं आतापर्यंत आउटस्टँडिंग परफॉर्मन्स सादर केलाय.
अभयनं बॉलिंग ज्या वेळेला केली होती पहिल्या षटकामध्ये देखील अगदी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना थांबवलं होतं. त्याच्यानंतर इथे बॅटिंग करत असताना मागच्या 2 बॉलची चर्चा केली असताना मागच्या षटकातील काय स्क्वेअर कट खेळले होते बॅकफुटला जाऊन ऑफच्या रिझन मध्ये लॉंग द कार्पेट दुहेरी धावांचे फटके होते ते. आणि त्याच्यानंतर आता नवीन फलंदाज आलाय कुणाल, बॉलर आलाय कुणाल. त्याच्या विरोधामध्ये आता कशा प्रकारची स्ट्रॅटेजी घेऊन फटके खेळले जातील बघावं लागेल. धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 खेळाडू बाद झाले. 17 बॉल्स मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. थोडेसे फिल्डिंग मध्ये चेंजेस बघायला मिळतील. बॉलर्सनं सांगितले थोडंसं मात्र आता अटॅकिव्ह क्षेत्ररक्षण लावलं जाते. मिड ऑफला क्षेत्ररक्षक घेतला गेलेला आहे. मिड ऑफला घेतला त्यानंतर मिड ऑनचा खेळाडू तर तिथे आहे आणि त्याच्यानंतर लॉंग ऑन देखील आहे. लॉंग ऑफ मात्र आपल्याला बघायला मिळणार नाहीये. अशा प्रकारची फिल्डिंगची पोझिशन आहे. त्यानंतर कुणाल तयार आहे. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक लावलाय. ज्यावेळेला चेंडू जाऊन पकडेल ना एक धाव बघता मिळणार आहे. एकाच धावेवरती तुम्हाला संतुष्ट व्हावं लागणार आहे. थ्रो केलाय परंतु त्यानंतर बॅकअप खेळाडू आलाय. त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळालं. एका धावेवरती संतुष्ट होतंय बॅटिंग करणारा संघ. 16 बॉल मध्ये आता 15 धावांची आवश्यकता आहे. अजून देखील अय्याज जो खेळाडू आहे ना तो आक्रमक दिसला नाहीये. त्याच्या माध्यमातून मोठे प्रहार होत नाहीयेत. डिफेन्सिव्हच फक्त खेळ सादर केला जातोय. कुणालनं देखील प्रभावित करणारी बॉलिंग केली. मागच्या 2 बॉल मध्ये थांबवले फलंदाजांना देखील. यावेळेला फटका अय्याजची चर्चा आपण मोठ्या फटक्यांची केली. बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक आलाय. प्रयत्न तर केला होता परंतु प्रयत्नांना अपयश आहे. कॅच मात्र हातामधून निसटली आणि कॅच मात्र निसटत असताना 2 धावा अतिशय वेगाने या ठिकाणी कंप्लीट करताना आपण या खेळाडूंना देखील बघतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधला ताळमेळ हा सुरेख बघायला मिळाला. परंतु क्षेत्ररक्षक आशू याचं देखील कौतुक करावं लागेल. त्या चेंडू पर्यंत जो धावत अगदी येऊन पोहोचला म्हणजे फाईनच्या क्षेत्रापासून जर पाहायला गेलं बॅकवर्ड शॉर्ट लेग पर्यंत तो येऊन त्यांनी प्रयत्न केले. हातामधून कॅच निसटली आहे. ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेवरती आता संतुष्ट व्हावं लागेल तुम्हाला. धावसंख्या ही पुढे सरकत असताना धावसंख्या 22 ला आता जाऊन पोहोचलाय. जिंकण्यासाठी केवळ 12 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज मॅच बनेल का हे पाहावं लागेल. चौदा बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता आणि डिक्लेअर झोन कडे सरळ चेंडू मात्र ट्रॅव्हल. त्या बॉल वरती देखील 2 धावा मिळतील. अभी इसके बाद जो राउंड खेला जाएगा नाइट राइडर्स बुरुंडी वर्सेस सावरदेव बुरुंडी. दोनों ये बुरुंडी की टीम है. दोनों को इस ग्राउंड के बारे में बहुत अच्छी तरह से मालूम है. लेकिन जो ये नाइट राइडर्स टीम है ये इसका ताल्लुक है कलंदर जो हमारे मशहूर गरीब नवाज के खिलाड़ी है. कलंदर यूनुस बुरोनकर इनकी टीम है. अभी टॉस उड़ाया जा रहा है. टॉस उड़ाने के लिए तैयार है. टॉस उड़ा रहे गनी चाचा. टॉस उड़ाया गया है. जी हाँ, टॉस नाइट राइडर्स ने टॉस को अपने झोली में डाल दिया है. कहते हैं ना खनकता हुआ नाना जेब में अच्छा लगता है.
लेकिन जब आसमान में उछाला जाता है तो उस किस्मत का फैसला तय करता है, और इस बार किस्मत का फैसला नाइट राइडर्स के कप्तान अरमान बुरोनकर के हाथ में लग गया है। जी हाँ अरमान, आपने टॉस जीता है, अभी आपकी टॉस जीतने के बाद आप क्या फैसला लेने वाले हैं और क्या आपकी एक रणनीति होगी, इसके बारे में? फील्डिंग जी हाँ, उन्होंने फील्डिंग करने का फैसला लिया है, आपने फील्डिंग करने का फैसला लिया है। आप कितना सामने वाले को कहाँ तक रोक सकते हैं, अपनी गेंदबाजी को कितना भरोसा है अपने गेंदबाजों के ऊपर, जो इतने टारगेट देंगे वो अपने बल्लेबाज किस तरह से पूरा कर सकते हैं? 35-30 टारगेट रहेगा। जी हाँ, इन्होंने कहा है कि 35 रन अगर सामने वाली टीम बना लेती है तो हम उसको आराम से के साथ चेस कर लेते हैं। शुक्रिया। इसके बाद सावरदेव के कप्तान सार्थक, आप अगर टॉस जीतते तो क्या कर देते? बैटिंग। सावरदेव के कप्तान अगर टॉस जीते तो पहले बल्लेबाजी करते, तो आपकी अभी पहले बल्लेबाजी ही है, मतलब आपके लिए सोने पे सुहागा हो गया। जी हाँ, आपके लिए आप कितना टारगेट रखेंगे अपने टीम के हिसाब से? आपकी बल्लेबाजी कितना टारगेट रख सकती है नाइट राइडर्स के सामने? 50 के आसपास। जी हाँ, 50 के आसपास टारगेट रखना चाहती है, जिसको आप आराम से डिफेंड करेंगे। सही है ना? हाँ जी हाँ, बिल्कुल। थैंक यू। जिंकण्यासाठी इथून पुढे 2 धावांची आवश्यकता आहे। 32 धावा धाव फलकावरती मात्र जोडल्या गेलेल्या आहेत। 2 धावांची गरज। चौथा षटक इन प्रोग्रेस मध्ये बॉलिंग मार्क वरती ऋषी पुन्हा एकदा आलाय। एक मोठा प्रहार केला जाईल का की डिफेन्सिव्ह घेत असताना 2 धावा बनवल्या जातील। लॉंग द कार्पेट खेळले क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटचा खेळाडू। जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता, क्षमा असावी, आपण 2 धावांची गरज असेल। 32 झालेले आहेत। या बॉल वरती देखील चांगला ऑप्शनच्या बाहेरून घसीटले बॉलला आणि सरळ मात्र पाठवलंय। मॅक्झिमम मॅसिव्ह स्ट्रोक एमएसडी स्टाईल मध्ये मॅच फिनिश। आय्याच्या माध्यमातून मोठा प्रहार।